श्री स्वामी समर्थ मंडळी, मी ऐश्वर्या तुमचं आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. आज आपण दिवाळी सिरीजची सेकंड डिझाईन बघणार आहोत. उंबरठा पट्टी किंवा तोरण म्हणून पण आपण त्याचा यूज करू शकतो. तर त्याच्यासाठी आपण यूज केलेला आहे कॅनव्हास. तर आपण मेजरमेंट बघूया. विड्थ आहे ती 7 इंच आणि लेंथ आहे ते 32.5 इंच आणि कर्व जे मधला छोटा जो कर्व आहे त्याची लेंथ आहे 2.25 इंच आणि मोठा जो मधला जो पाकळीचा म्हणजे ह्याच्यामधला जो गर्व आहे त्याची लेंथ आहे 3.5 इंच. तर योग्य मेजरमेंट असेल तर तुम्हाला उंबऱ्याचं तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. तुमचा उंबरा केवढा आहे किंवा तोरण म्हणलं की दरवाजाचं तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. तर मी तुम्हाला यामध्ये हे पण सांगणार आहे की कसं उंबरापट्टीचंच तुम्ही तोरण कसं यूज करू म्हणजे तोरण म्हणून कसं यूज करू शकता. तर ते मी लास्टला सांगते, तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ बघा. मी तुम्हाला नक्की सांगेल कसं यूज करायचं ते. तर आपण जो कर्व आहे त्याला आपण ग्रीन कलरचं जे उलन आहे ते यूज करणार आहोत. त्यानं व्यवस्थित असं चिटकवा. ग्लू गन गरम व्यवस्थित होऊ द्या. ग्लू गन गरम झाली असेल तर थोडंसं सावकाश करा. जर तुम्हाला प्रॅक्टिस झालेली असेल तर काही अडचण नाही येणार, पण जर प्रॅक्टिस नसेल तर ते थोडंसं तुम्हाला गरम होतं ना, तर तुम्हाला त्याचं चटका बसू शकतो थोडासा. मग त्यामुळं सावकाश करा. आणि आपण पूर्ण म्हणजे एकदाच ग्रीन कलरनं जे खालचे कर्व आहे त्याला एकदाच करून घेणार आहोत. तर आता मार्केटमध्ये ना कॅनव्हास आहे, रेक्सिन आहे, म्हणजे मीटरवर भेटतं तुम्हाला ते. तुम्ही कॅनव्हास तर 100च्या पुढे मीटर भेटतं. रेक्सिन पण तसंच भेटतं. आणि तुम्ही घरातलं पण म्हणजे कोणती वस्तू जे वॉशेबल आहे ते तुम्ही यूज करू शकता ह्याच्यासाठी. तर आपण जे मध्ये जो छोटा कर्व आहे तर त्याच्यासाठी मी यूज केलेला आहे थोडासा डार्क रेड कलर आहे तो यूज केलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर ह्याच्यामध्ये भरू शकता. असं नाही की मी सांगितलं आणि तुम्ही भरलं, असं काही करू नका. तुमच्या आवडीने तुम्ही कलर भरू शकता ह्याच्यामध्ये. आणि जे साईड आहेत जे छोटे छोटे जे पाकळ्या आहेत ती मी 8 बनवलेले आहेत. आणि तुम्हाला 9 बनवायचे असतील तर बनवू शकता. 9, 10 किंवा 7 त्याच्यापेक्षा कमी पण बनवू शकता. तर मी 2च त्याच्यामध्ये यूज केलेत कलर. एक आहे तो थोडासा आबोली कलर आहे, केशरी आबोली मिक्स आहे, आणि एक आहे तो येलो कलर आहे. तर ते तुमच्या आवडीवर डिपेंड आहे. तुम्ही कोणताही कलर भरू शकता त्याच्यामध्ये. तर आपण रेक्सिनविषयी बोललो. आता आपण उलनविषयी थोडीशी माहिती घेऊया. उलनमध्ये पण प्रकार आहे, 2-3 प्रकार आहेत. एक जाडसर उलन भेटते, एक पूर्ण चपटी आणि एक मीडियम अशी उलन भेटते. तर एक चपटी जी उलन असते त्यानं फिनिशिंग नाही व्यवस्थित येत. आणि तुम्ही जर ह्याची प्राईस रेंज बघाल तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्राईज रेंज आहे. तुम्ही शहरात गेला वेगळी आहे, गावाकडे वेगळी आहे, असं प्राईज रेंज आहे. आणि तुम्हाला जर एकदम बल्कमध्ये जर पाहिजे असेल तर तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये भेटून जाईल. आणि किंवा मग थोडं जर पाहिजे असेल तर मग थोडंसं फरक पडतो प्राईज रेंजमध्ये पण. तर तुम्ही घेताना ना उलन थोडीशी जाडसरच घ्या, म्हणजे चपटी जास्त घेऊ नका. आणि कसं आहे उलन पण म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही ह्या शॉपमध्ये गेला दुसऱ्या शॉपमध्ये गेला तिथं रेंज वेगळी, इथं रेंज वेगळी. आणि कलर कॉम्बिनेशन कोणतंही ठेवू शकता. आता मी हे ठेवले, मला व्यवस्थित वाटलं म्हणून मी हे ठेवलं. तुम्ही दुसरं पण रेड, पिंक, म्हणजे कोणता पण ऑरेंज कलर म्हणा, बाकीचे कलर म्हणा तुम्ही यूज करू शकता त्याच्यामध्ये. छान वाटेल. तर उलनचं म्हणजे कसं आहे, उलन व्यवस्थित चिटकावली तर ठीक, नाही तर थोडंसं जर हे झालं ना, मिस्टेक झाली की मग हे होतं, निघते थोडं. म्हणजे आज चिटकवलं आणि उद्या हे केलं तर ते थोडीशी निघायचं चान्सेस असतात. तर व्यवस्थित ग्लू जास्त टाकून
तुम्ही ते चिटकवा. तर आता कसे एवढं मार्केट प्राईजमध्ये तुम्ही छोटासा व्यवसाय चालू करू शकता. ही आता तो ग्लू गन पण 20 वॅट, 40 वॅट आणि 60 वॅटची भेटते आणि त्याच्या पण प्राईज रेंज 150पासून स्टार्ट आहेत. तर माझ्यापाशी आहे ते 20 वॅटचं आहे. मला 150ला पडली होती. 60 वॅटची तरी पण 300-250च्या आसपास तुम्हाला भेटून जाईल. तर त्याचं ग्लू गनचं पण कसं आहे, जर वॅटची जास्त घेतली तर ते लगेच गरम होते आणि त्याचा जो ग्लू आहे तो फास्ट वितळायला चालू होतो. तर जास्त करून तुम्ही 40 वॅटची ग्लू गन घ्या, कारण जास्त पण स्लो नाही चालणार आणि जास्त पण फास्ट नाही चालणार. आणि एकदा प्रॅक्टिस झाली की तुम्ही फास्टमध्ये करू शकता. प्रॅक्टिस होईपर्यंत, एकदा जम बसेपर्यंत तुम्ही हे करू शकता. तर आपण वूलन मॅट रांगोळीचा व्यवसाय पण करू शकतो. आपली आवड आहे ना, मला तर असं वाटतं आपली जी आवड आहे ते तुम्ही जोपासली पाहिजे. कारण आवड म्हणजे कोणाला पण हे असं जमत नाही ना, ज्याची मनातून इच्छा असते बाबा आपण काहीतरी करावं. तर तुम्ही जी कला आहे तुमच्या अंगात, तुमच्या हातामध्ये जी कला आहे त्याच्यापासून स्टार्ट करा. दुसऱ्याकडे वळण्यापेक्षा आपल्या हातात जी कला आहे, आपल्याला जे येते त्याच्यावर आपण फोकस करायचा आणि तो फोकस केला का व्यवस्थित म्हणजे आपल्याला आपलं गोल अचीव करायला जास्त टाईम नाही लागणार. आणि गृहिणी आपल्या लहान मुलांना सांभाळून हा व्यवसाय करू शकतात. आता ह्याचं कसं आहे, दुपारी लहान मुलं झोपली असल्यावरती तुम्ही हे करू शकता. जर एकदा प्रॅक्टिस झाली की फास्ट होऊन जातं. तर आता दिवाळीचा सण आला आहे, तर दिवाळीसाठी पण वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे तुम्ही घरी घर बसल्या बनवू शकता. विकत आणण्याची काही गरजच नाही. तुम्हाला स्वतःसाठी पण बनवू शकता तुम्ही आणि विकायला जर व्यवसाय करायचा असेल तरी तो पण व्यवसाय करू शकता तुम्ही लहान मुलाला सांभाळून. तर आपण ड्रॉइंगविषयी बोलूया. तर ड्रॉइंग आहे ना, तर तुम्हाला त्याचे पॅचेस पण विकत आता भेटायला लागले त्याचे. पण हाताने काढलेली ड्रॉइंग व्यवस्थित म्हणजे वाटते. पण जर येत नसेल तुम्हाला ड्रॉइंग तर तुम्ही ते पॅचेस यूज करू शकता आणि येत असेल तर मग काय हरकतच नाही. आणि कसे व्यवस्थित ड्रॉइंग असेल, व्यवस्थित सगळं हे असेल तर फिनिशिंग पण मस्त भेटते. आणि आपल्याला उंच भरारी जर घ्यायची असेल तर स्टार्टपासून थोडंसं जरा आपण एक यशाची पायरी चढत जाणारच आहोत, त्याचा विषय नाही आहे. पण स्टार्टिंगला थोडीशी इन्व्हेस्टमेंट पण करावं लागणार आहे तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 1,000 ते 1,500च्या आसपास तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून तुमचा बिझनेस तुम्ही चालू करू शकता. तर आपण फुलाचे जे हे आहे तर त्याच्यासाठी आपण वर जे बॉर्डर आहे ते ग्रीन कलरने केलेली आहे आणि आता खाली जे आपण छोटे राऊंडमध्ये काढलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण व्हाईट कलर भरून घेणार आहोत. व्हाईट उलनने ते फिलअप करणार आहोत. तर तुम्ही व्हाईटच्या ऐवजी दुसरा पण कलर यूज करू शकता. तर व्हाईटनं पण छान वाटतं. तर आपण ना तोरण, मी म्हटलं होतं तुम्हाला की तुम्ही उंबरठा पट्टी आहे त्याचं तोरण म्हणून कसा यूज करायचा. तर हे जे व्हाईट आपण लावले ना त्याच्या शेजारीच थोडासा एक छोटासा 1 इंचाचा तुकडा करायचा आणि पाठीमागच्या साईडला ना ग्लू स्टिकनं चिटकवा. कारण तुम्ही जर आपल्या दरवाजाला जे लावता त्यावेळेस ते त्याच्यामध्ये हे करायला येतं, म्हणजे खिळे वगैरे असतील तर त्याला तुम्ही ते बांधू शकता. त्यानं एक दोन हे करून हे करायचं. म्हणजे तुम्ही दोन्ही पण त्याचं यूज करू शकता. दोन्ही म्हणून एक उंबरठापट्टी पण म्हणून यूज करू शकता आणि तोरण पण म्हणून यूज करू शकता. तर तुम्हाला जर तोरण करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून ॲडिशनल करू शकता. पाणी वगैरे खाली काढून असं पानाचा आकार काढून त्याच्यामध्ये तुम्ही ग्रीन कलर वगैरे भरू शकता. तर मी सध्या तरी उंबरठापट्टी म्हणून उंबऱ्याच्या साईडला पट्टी म्हणूनच केलेली आहे. तर मी तुम्हाला सांगितलेली आयडिया नक्की बघा ट्राय करून घरी. आणि कसे बिझनेस म्हटलं ना आणि हे करायचं म्हटलं तर थोडंसं का होईना त्याच्यामधलं नॉलेज म्हणा, आपल्या ज्या हातात जी कला आहे
ते तुम्ही सादर करू शकता यूट्यूबच्या यूट्यूब आहे त्याच्या ह्याच्यावरून. यूट्यूबवरून आपली कला आपल्या ज्या हातात आपले जे स्वप्न तुम्ही साकारू शकता ह्याच्यावरती. तर मी पण त्याच्यासाठीच यूट्यूबचं चॅनल ओपन केलं होतं की स्वतःचं काहीतरी असायला पाहिजे. मग हा व्यवसाय करत करत मी हा थोडासा व्हिडिओचा नाद वगैरे मला पहिल्यापासूनच होता. म्हटलं करावं ती हे पण होऊन जाते. तर बघा तुम्हाला कशी वाटली डिझाईन कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला पण फॉलो करून ठेवा. कारण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती दररोज भेटत जातील. कारण मी दररोज व्हिडिओ टाकते तर तुम्हाला कळायला पाहिजे. त्यासाठी सबस्क्राईब पण करा, लाईक शेअर तर जास्तीत जास्त करा. आपला चॅनल ग्रो होण्यासाठी तुमचं सहकार्य, तुमचा आशीर्वाद, स्वामींची कृपा असेल तर आपण लवकरच टार्गेट अचीव करू. तर त्यासाठी